काय तुम्ही अॅकॅन्थेसियासिस निग्रिकन्स हे नाव ऐकलंय का? ऐकलं नसेल तर मी तुम्हाला सुटसुटीत भाषेत सांगते, की ज्यांची नेक खूप काळी असते आणि जाड झालेली असते. आपण म्हणतो ना त्याला डार्क नेक आणि तिथली स्किन खूप जाड झालेली असते. काही लोकांच्या अंडरआर्मची स्किन डार्क झालेली असते आणि जाड झालेली असते. तर ह्याला हा स्किन डिसीज म्हणतात. एएन त्याला शॉर्टमध्ये म्हणतात. तर हे एएन का होतं? त्याची कारणं काय आहे? की अचानकच कुणाची मान काळी का होते? तर बऱ्याचदा ओबेसिटी ज्यांना आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, अशा लोकांमध्येही जास्त डार्क नेक झालेली दिसून येते. मग फक्त ओबेसिटी असल्यामुळेच होते का? त्याचं दुसरं काय कारण आहे? तर बऱ्याचदा ज्यांचं असं होतं तेव्हा डॉक्टर सांगतात, म्हणजे बऱ्याच लोकांना अनुभव असेल, की एकदा तुमची शुगर कशी आहे, ब्लड शुगर करून घ्या. आणि तुमचं इन्सुलिन किती सिक्रेट होतं ते करून घ्या. ही एक पॅथॉलॉजीची टेस्ट असते, की सकाळी उपाशीपोटी तुमचं इन्सुलिन ते काउंट करतात. तर ह्याच्यामध्ये मेन महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, की कारण काहीही असो, पण इन्सुलिन रेझिस्टन्स झालेलं असतं. तर हे इन्सुलिनचं रेझिस्टन्स जेव्हा होतं, तेव्हा वजन पण वाढतं आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे स्किन पण डिस्टर्ब होते. आता आपल्याला असं वाटत असतं, की स्किनमध्ये कुठलाही म्हणजे कुठले पॅचेस आले किंवा काही त्याच्यावर वेडेवाकडे आजार झाले, जसं आपण सोरियासिस गृहीत धरू किंवा एक्झिमा असे जे आजार आहेत, तर ते लोकांना असं वाटतं, "अरे, अचानक कसं काय आलं मला? असं कसं झालं?" तर तसं अचानक होत नसतं. त्याच्या आधी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या बॉडीमध्ये चेंज झालेल्या असतात. तर साधारणतः इन्सुलिन रेझिस्टन्स हे ओबेसिटी असणाऱ्या लोकांमध्ये असतंच. तर ओबेसिटी का होते, की तुम्ही वारंवार जे खाता, त्याच्याने इन्सुलिन दरवेळेस सिक्रेट होतं. तुमच्या जेवणाच्या वेळा जास्त असेल किंवा खाण्याच्या वेळा जास्त असेल 3दा 4दा. तर तुम्ही जितक्यांदा इनटेक घेता तितक्यांदा ते इन्सुलिन सिक्रेट होतं आणि हळू-हळू ते इन्सुलिन सिक्रेट होऊन त्याचं रेझिस्टन्स तयार होतं. मग जेव्हा असं रेझिस्टन्स तयार होतं तेव्हा हा डार्क नेकचा प्रकार घडून येतो. तर त्याच्यामध्ये अजून दुसरा काय कॉज आहे, तर दुसरं हे आहे की काही कारणाने तुमची ओबेसिटी आहे. जसं तुमचं वजन वाढतंय. मग वजन का वाढतंय त्याची पण कारणं असतात, की नुसतं उगीचच वजन वाढत नसतं. तर मग वजन वाढण्यामध्ये आणि ह्या डार्क मध्ये पण एक महत्त्वाचा धागा आहे, तो म्हणजे हार्मोनिक इम्बॅलन्स. मग हार्मोनिक इम्बॅलन्स कुठल्या आजारामध्ये होतं? तर हल्ली आपण जे बघतो, की मुलींमध्ये खूप कॉमन आहे, एक पी-सी-ओ-एस म्हणून, की पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा त्याला पी-सी-ओ-डी पण म्हणू शकतो. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसऑर्डर. तर हे जे ओव्हरियन डिसऑर्डर आहेत, ते ह्या हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे होतात. मग असं जर असेल, तर त्या मुलींचा एक तर वजन वाढलेलं असतं, केस खूप जास्त आलेले असतात शरीरावर, त्याला आपण हिरसुटिझम म्हणतो. तर मग अननेसेसरी जेव्हा केस वाढतात ते आणि सोबत हे डार्क नेक, हे खूप कॉमन दिसून येतं. दुसरा एक आजार आहे थायरॉइड. तर हायपरथायरॉईड किंवा हायपोथायरॉइडिझम असं जे असतं, तर त्याच्यामध्ये जर अंडर ॲक्टिव्ह थायरॉइड ग्लँड असेल, तर त्या लोकांची पण नेक अशी काळी असते आणि ती जाडसर स्किन झालेली असते. हे एक कारण आहे. काही लोकांचा खूप दीर्घकाल मेडिकेशन घेतात. म्हणजे एखाद्यांना काही औषधं चालू असतात. फॉर एक्झाम्पल की ओरल पिल्स, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स बरेच लोकं म्हणजे महिला 1 वर्ष, कुणी 6 महिने असं घेतात. तर मग हे जे कंटिन्यूटी असते मेडिसिनची, ते जास्त दिवस घेतल्याने परत हार्मोन्समध्ये इंटरॅक्शन त्याचं होतंच. म्हणजे अननेसेसरी आपण हार्मोन्सला कमी जास्त करतो. मग असं जेव्हा होतं, तेव्हा सुद्धा तुमच्या स्किनवर त्याचा परिणाम होतो. हा तर एक उदाहरण सांगितलंय यांचं, की डार्कनेस येतो आणि जाडसरपणा येतो. तर अशा बाकीच्या पण स्किन डिसऑर्डर याच्यात होऊ शकतात. हे एक कारण आहे. त्याच्यानंतर तुमचं हायजीन. आता हायजीन म्हटलं तर सगळेच लोकं इतके व्यवस्थित राहत असतील आणि आपली नेक स्वच्छ ठेवत असेल, असं काही सांगता येत नाही. बऱ्याचदा लोकं स्नान केल्यानंतर चेहरा पुसणार आणि बाकी शरीर तसं सोडून देतात. तर मग त्याचं पण हायजीन मेंटेन केलं पाहिजे. ते व्यवस्थित स्वच्छता ठेवली पाहिजे. ते जर नाही केलं, तर मग तिथे हळू डर्ट जमा होणं, एक्स्ट्रा ऑइल जमा होणं, त्याने सुद्धा तिथे स्किनला जाडसरपणा येणं किंवा काळपटपणा येणं शक्य आहे. ह्याच्यानंतर अजून काही लोकांना काही सवयी असतात अशा, की ज्याच्यामुळे पण डार्कनेस येऊ शकतं. कुठेतरी काहीतरी बाजारात दिसलं काही, की ते लावून बघायचं, हे लावून बघायचं. मग त्याच्यामुळे सुद्धा ते स्किनचं जे स्ट्रक्चर आहे ते डिस्टर्ब होतं आणि ते स्किन अजूनच वर्स्ट व्हायला लागते आणि खराब व्हायला लागते.
ह्या गोष्टीचा विचार जर केला तर आपण स्किनची किती काळजी घ्यायला पाहिजे हे लक्षात येईल. आणि अशा पद्धतीने जर काही ना काही वागण्यात घडत असेल, तर मग हे AN हा आजार दिसतो. म्हणजे डार्कनेस, नेकच्या स्किनचा डार्कनेस आणि जाडसरपणा हाच जास्त असतो. अंडर आर्म्सपेक्षाही इथेच जास्त लोकांना त्रास असतो. आणि काही लोकांचे जेनेटिक्समध्ये असतं, की त्यांच्या घरातच बऱ्याच लोकांची जाडसर स्किन असते आणि काळपटपणा असतो मानेवर. तर हे पण असू शकतं, की जेनेटिक्स रिझन आहे. मग आता हे जे प्रकार होतात याची इतकी सारी कारणं आहेत. तर मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण? कुठल्या ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? हा एक कुतूहलाचा विषय असतोच सगळ्यांसाठी. आणि बरेच लोकं म्हणतात, की आम्ही खूप क्रीम लावून पाहिले, पण ते थोडं तरी डार्कनेस कमी होतं, पण जाडसरपणा काही जात नाही. तर मग हे सगळं जर करायचं असेल, तर पहिले तुम्हाला तुमचं इन्सुलिनचं रेझिस्टन्स कमी करावं लागतं. ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? जाड असाल तर तुम्हाला वजन कमी करावं लागेल, खाण्याच्या वेळा कमी कराव्या लागेल आणि हे जेव्हा तुम्ही कराल हळू-हळू, तेव्हा मग हळू ती स्किन नॉर्मल होऊ शकते. याच्यावर ट्रीटमेंट्स काय आहे? ही तुम्ही घेणारी काळजी झाली. मग ट्रीटमेंट्स काय आहे? तर ह्याच्यामध्ये आपण केमिकल पिलिंग करू शकतो, पण एकाच पिलिंगमध्ये हे काही जात नाही. मग याची सेटिंग करायला पाहिजे. म्हणजे 10 तरी सेटिंग अशा डार्क नेकला किंवा अंडर आर्म्सला लागते. मग केमिकल पील, त्याच्यानंतर काही हायड्रोक्विनॉन असलेले क्रीम्स आणि त्याच्यानंतर लेझर ट्रीटमेंट. हे जर केलं आणि मेडिसिन सोबत, तर अशा पद्धतीने हळू ते जाऊ शकतं. पण याचा कालावधी साधारणतः 6 महिन्याच्या वरच असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अकॅन्थेसिस नायग्रियासिसला कंट्रोलमध्ये करू शकता आणि तुमची जाडसर स्किन कमी करू शकता. थँक यू.